नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण नियोजन प्रक्रियेचे टप्पे पाहिलेले होते। या व्हिडिओमध्ये आपण नियोजनाचे महत्त्व पाहणार आहोत। आता अर्थव्यवस्था, सामाजिक क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, कला व क्रीडा क्षेत्र आणि अन्य क्षेत्रात नियोजन ही एक आवश्यक बाब बनली आहे। ग्राम पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत सर्वच नियोजनाचा विचार केला जातो। नियोजनामुळे कार्यात यशप्राप्तीची खात्री होत असल्यामुळे नियोजन हा जीवनाचा एक मार्ग बनला आहे। नियोजनाचे महत्त्व पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल। त्यामध्ये पहिला मुद्दा आहे व्यवस्थापनाचे महत्त्वाचे कार्य। व्यवसायाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आणि धोरणांची राबवणूक करण्यासाठी व्यवसायात व्यवस्थापनाची योजना केली जाते। व्यवसायाच्या उद्दिष्टपूर्तीत यश प्राप्त करणे हा व्यवस्थापनाच्या कार्याचा आत्मा होय। त्यामुळे सोपवलेल्या कार्यात यश प्राप्त करणे ही व्यवस्थापनाची भूमिका असते आणि त्यासाठी त्यांना नियोजनाचा आधार घ्यावा लागतो। नियोजनामुळे व्यवस्थापनातील अधिकारी वर्गास भविष्यकाळात करावयाच्या कार्यातील अडीअडचणी व धोके लक्षात येतात। यामुळे कार्यातील अडचणींवर उपाय आणि कार्याची सूत्रबद्ध मालिका तयार करण्याचे काम नियोजनात केले जात असल्याने कोणत्याही कार्यामागे नियोजन अत्यावश्यक बनलेले आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे आधुनिक व्यवसाय क्षेत्राचा विस्तार। आता आधुनिक काळात दिवसेंदिवस व्यवसाय क्षेत्राचा विस्तार होत असल्यामुळे व्यवसायाच्या कार्यातही वाढ होत आहे। संदेशवहनाच्या साधनांच्या विकासामुळे जग जवळ आले असून इलेक्ट्रॉनिक क्षेत्राच्या विकासामुळे बाजारपेठांच्या कक्षा रुंदावल्या आहेत। व्यापारातील जागतिकीकरणामुळे ग्राहक वर्गाला विविध पर्यायी उत्पादने उपलब्ध होत आहेत। अशा परिस्थितीत व्यवसायातील उद्दिष्टपूर्तीबद्दल खात्री होणे आणि त्यासाठी भविष्यकाळावर नजर ठेवून कार्याचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे। व्यवसाय क्षेत्रात होणाऱ्या बदलांमुळे विविध संधी प्राप्त होत असल्या तरी तेवढ्या प्रमाणात व्यवसायापुढे येणाऱ्या आव्हानांना तोंड देणे आणि व्यवसायिक यशात सातत्य राखणे यासाठी नियोजनाचा आधार अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतरचा मुद्दा आहे तंत्रज्ञानात वेगाने होणारे बदल। व्यवसाय आणि व्यापारविषयक तंत्रज्ञानात बदल होत असून तांत्रिक क्षेत्रात होणाऱ्या बदलाचा वेग प्रचंड आहे। त्यामुळे सक्षम व्यवसाय नियोजनाची व्यवस्थापनास गरज भासते। बदलते व्यावसायिक वातावरण आणि वाढत्या स्पर्धेच्या युगात व्यवसाय नियोजन हा व्यवस्थापनास कराव्या लागणाऱ्या कार्याचा मुख्य आधार आहे। हे नियोजन केले जात असताना व्यवसाय क्षेत्रातील तांत्रिक बदलाचे भान ठेवून त्याचे प्रतिबिंब नियोजनात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे। यामुळे नियोजनाबरोबर व्यवस्थापनाच्या घटकात गतिमानता येण्यास मदत होते। त्यानंतरचा मुद्दा आहे उपक्रमातील गोंधळ आणि अव्यवस्था टाळण्यासाठी आवश्यक। नियोजनाच्या तंत्राचा वापर न केला जाणारा एखादा उपक्रम किंवा संघटनेचा विचार केला तर तेथे कार्यात किती गोंधळ आणि अव्यवस्था असेल याची कल्पना करवत नाही। नियोजनाच्या अभावामुळे उपक्रमाच्या कार्यात यश मिळत नाही, तसेच नियोजनाशिवाय निर्णय घेण्याच्या कृतीला कोणताही अर्थ राहत नाही। नियोजनामुळे व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयास अनुसरून सेवक वर्गाच्या कार्यास योग्य दिशा मिळते आणि ते उद्दिष्टपूर्तीसाठी करत असलेल्या प्रयत्नांना अर्थ प्राप्त होते। यामुळे व्यवस्थापन कार्यात सुसूत्रता येते आणि त्यामुळे व्यवसाय संघटनेची अपेक्षित उद्दिष्टे साध्य होण्यास मदत होते। त्यानंतर अनिश्चितता आणि परिस्थितीतील बदलावर योग्य उपाय। व्यवसाय क्षेत्रातील परिस्थितीत वरचेवर बदल होत असल्यामुळे आणि व्यवसायातील वातावरणात अनिश्चितता असेल तर त्यावर कार्यनियोजन हा उपाय ठरतो। नियोजनात शास्त्रीय पद्धतीने भविष्यकालीन परिस्थितीबद्दलचे अंदाज करून कार्याची दिशा ठरवली जाते। नियोजनामुळे बदलत्या वातावरणात व परिस्थितीतही कार्ये कशा प्रकारे केली पाहिजेत याबाबत योग्य दिशानिर्देश मिळत असल्यामुळे कार्यात गोंधळ निर्माण होत नाही। येणारी व्यावसायिक संकटे आणि आव्हाने कशी असतील व त्याची तीव्रता काय असेल याबाबत निश्चित अंदाज येण्यास आणि परिस्थितीनुसार धाडसाने उभे राहण्यास नियोजन मार्गदर्शन करते। यानंतर नियंत्रण कार्यात सुलभता। नियोजनामुळे व्यवसाय नियंत्रणाच्या कार्यात सुलभता येते। नियंत्रणात परिस्थितीवर उपायांचा विचार केला जातो, परंतु नियोजनामुळे परिस्थितीच्या आधी अंदाज घेऊन व्यवसायाचे वातावरण
व स्थिती कशी असली पाहिजे याची योजना केली जाते आणि कार्यक्रम तयार केला जातो. यामुळे व्यवसाय नियंत्रणाचे कार्य करणाऱ्या घटकांना कार्याबाबतची अपेक्षा लक्षात घेऊन त्यानुसार कामे पार पाडली जातात की नाही याची अपेक्षा आणि प्रतीक्षा असते. यामुळे नियोजन हे महत्त्वाचे असते. यानंतरचा मुद्दा आहे कार्याबाबत मार्गदर्शन. तर व्यवसाय संघटनेत वरिष्ठ व्यवस्थापनाने व्यवसायाची उद्दिष्टे आणि धोरणे निश्चित केल्यानंतर त्याच्या आधारे वर्षभरात किंवा विशिष्ट मुदतीत करावयाच्या कार्याचा कार्यक्रम ठरवला जातो. परंतु उद्दिष्टपूर्ती धोरणानुसार कार्य आणि कार्यक्रमाची राबवणूक करण्यात अडचणी कोणत्या आहेत, तसेच कोणत्या पद्धतीने आणि मार्गाने कामे केली पाहिजेत त्याची निश्चिती करावी लागते. नियोजनाद्वारे भविष्यकालीन परिस्थितीचा अंदाज करून कार्यक्रम ठरवला गेल्यास त्यात योजनाबद्ध पद्धतीने उद्दिष्टपूर्तीसाठी कामे कमी वेळेत, कमी खर्चात आणि योग्य पद्धतीने कशी पार पाडता येतील याचा विचार केला जात असल्यामुळे कर्मचाऱ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन प्राप्त होते. त्यानंतर नफ्याचे कमी होणारे प्रमाण. आधुनिक काळात व्यवसाय क्षेत्रातील स्पर्धा वाढत असून व्यवसायासमोर अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यात व्यवसायातील विक्रीचे आणि नफ्याचे कमी होणारे प्रमाण ही एक महत्त्वाची समस्या आहे. व्यवसायांना नफ्याचे प्रमाण कमी न होता टिकून कसे राहील यासाठी खास प्रयत्न करावे लागतात. नियोजनामुळे व्यवसायांना उत्पादन घटकांचा अतिरिक्त वापर टाळणे, कार्यशक्ती आणि भांडवलाचा पूर्ण वापर करणे, बाजारपेठेबाबत निश्चित धोरण राबवणे इत्यादी बाबी शक्य होतात. नियोजनामुळे अन्य आकस्मिक समस्यांवर सहज मात करता येते.